गुड मॉर्निंग गाईज. माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. चला तर आज लवकर उठले मी. आदेश पप्पा उठले होते माझ्या आधी लवकर. त्यांनी त्यांच्या लोकेशनला काढून दिला, कारण की दादा पण असतो आणि आदेश पप्पा असतो, त्याच्यामुळे मी काळात लवकर उठत नाही. माझं सगळं झाडझूड वगैरे झाली, रांगोळी सडा सगळं आवरून झालेलं आहे. आता आदेश पप्पा चालले मला वडे काढून देऊन, त्यांना वडे आणि चटणी खायची, तर मग मी त्यांच्यासाठी वडा काढून देते. त्यांच्यासाठी 6 वडे काढते फक्त. मला खूप इच्छा झाली म्हणून मला चला त्यांच्यासाठी वडे काढून देते. मग मला आंघोळीला जायचं. आता सगळे झोपलेले अजून तर मी तिथे मी पप्पा गेले खाटवर झोप देण्यासाठी. चटणी देते. छान मस्त वड्याने चटणी देते ह्या प्लेटमध्ये. तर सगळे झोपलेलेच आहे. आता आंघोळीला जाते. मग आणखी तर 2-3 दिवस झाले. काल तर काठला सुट्टीच दिली होती गुढीला पाडव्यानिमित्त, पण आता 2-3 दिवस झाले जाणं नाही झालं. 2-3 दिवस पुण्याला पण होते. काठला व्हिजिट देण्यासाठी जावं लागणार आहे घरचा. आपले वडे आता रेडी होत आहे. वडे आता रेडी झालेले. तर आता मी हे आदेश पप्पांना वडे आणि चटणी देते आणि आंघोळीसाठी जाते. माझी आंघोळ चहा झालेला आहे. माझी आद्या अजून झोपलेली आहे. आद्या आणि बब्बू कशी झोपलेली आणि चैतन्य मोबाईल बघते. काही आंघोळीला गेलेत. चैतो आले झोपा. आगाऊ झाली. आता रेडी झाली आणि चालले आहे काठला व्हिजिट देण्यासाठी. ताई येऊ का मी? ये सापडला. फक्त तुला यायचं माझ्या सोबत. मामी आकुली माझ्या माग लागली. मामी मला यायचं. गाईज मी आताच यमपूच्या काठवर आलेली आहे, कारण की हडको कॉर्नरला चालू होतं. तर म्हणतात आधी यमपूच्या काठला जाऊन व्हिजिट देऊया. मोनिका संगणितचं काय चालू आहे विचारूया. चला तर आपण विचारूया की मोनिका संगणितचं काय चालू आहे, आज कसा क्राऊड आहे. मोनिका कसं चालू आहे? काय मस्त छान चालू आहे का? दादा कुठे गेले? वॉशरूमला गेले. अच्छा, सकाळपासून व्यवस्थित आहे. सकाळपासून चांगलं चालू आहे. गेली कालची. तुमच्याकडे गुढीपाडवा सण करता का? गुढी नाही उभारत आमच्याकडे. काल पूर्ण स्वयंपाक ते काल दिवसभर तेच चाललं होतं. लई दिवसातून करायचं म्हणलं ना, मग आम्ही करतो बाबा. रोज नाही, पण खूप दिवसातून. आता होळीला करायचं होतं, पण होळीला जमलं नाही म्हणून काल. आमच्या घरात आवडत नाही कोणाला खायला. आम्हाला आवडतं. आदेश पप्पाला खूप आवडतं. त्या दिवशी छान चालू आहे. इथं पण क्राऊड खूप चांगला आहे. काल सुट्टी दिली होती तिला, तेच म्हणलं कालची सुट्टी कशी गेली. काल सण होता तर छान गेली मॅडम. त्यांना पण एक दिवसातून कधीतरी आराम करायला वेळ लागतो. चला काही मी आता दिवसातील व्हिडिओ घेते. लाईट नाही येतो पर्यंत. सरांना काय नाही सांगितलं? सांबर आणि चटणी ना. वडे पण संपलेले. मला ना आजीची सवय होऊन गेली ना, असं ती दिसली नाही का मला करमतच नाही. मी जरी काठवर आली तरी तिला घेऊन यायची, कारण की आई नव्हतं त्यावेळेस मी तिला घेऊन येत होते. पण आता आई आहे म्हणून उन्हात मी काही तिला आणत नाही. पण ती उगत ऊन लागलं तर उगच ती तापल म्हणून मी तिला काय. पण मला ती नसली का मला करमतच नाही. असं ती धावपत होती. आद्या काय करत असेल, त्रास देत असेल का, रडत असेल का. माझी आद्या खूप नॉटी झालेली. खूप आत्ताच फोन केला की आद्या काय करतीये तिच्या आत्तूला. तर आद्या मस्त खेळतीये दीदी सोबत, बबू दीदी सोबत. चैतन्य झोपली आहे.